जम्मू काश्मीरमधनं मोठी महत्त्वाची बातमी। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवरती दहशतवादी हल्ला झालेला आहे आणि पहलगामच्या बैसरन खोऱ्यामध्ये दहशतवाद्यांनी हा बेछूट गोळीबार केला, ज्यामध्ये एका पर्यटकाचा मृत्यू झालाय। अनेक पर्यटक जखमी झाल्याची माहिती मिळते। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह या घटनेबाबत चर्चा केली आहे। ते पहलगाममधल्या बैसरन खोऱ्यामध्ये घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा सुद्धा घेणार असल्याचं कळतंय। जखमी झालेल्यांपैकी 3 जण स्थानिक होते, 3 जण बाहेरचे पर्यटक असल्याचं सांगितलं जातंय। सध्या सुरक्षा दलांकडून या परिसरात शोध मोहीम सुरू आहे। हे दृश्य आपल्याला दिसत आहेत। ज्या भागामध्ये गोळीबार झालेला आहे त्या भागामध्ये आता सर्च ऑपरेशन सुरू आहे। पर्यटकांची अनेक वाहनं इथे या घटनेमुळे अडकून पडलेली होती। संपूर्ण कडेकोट सुरक्षेमध्ये ही वाहनं सोडली जात आहेत। तर दुसरीकडे गृहमंत्री अमित शाह काश्मीरला रवाना झालेले आहेत, त्यावेळची त्यांचा ताफा विमानतळाच्या दिशेने निघालेला असतानाची दृश्य। बैसरन खोरं ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे, पहलगामचं बैसरन खोरं, ज्या भागामध्ये अमित शाह घटनास्थळाचा दौरा करणार आहेत। निहायत ही अफसोस है। ये उम्मीद नहीं थी कि इस तरह का हमला होगा। हम तो ये समझते थे कि गवर्नमेंट और सिक्योरिटी फोर्सेस का कहना कि ज़ीरो टॉलरेंस पर पहुंचे है, वो नहीं हुआ। हम इसकी निंदा करते हैं और उम्मीद है कि इसके गवर्नमेंट तह तक पहुंच जाएगी। ये वाक़या कैसे हुआ, इसके लिए कौन जिम्मेवार है, और जो लोग इसकी ज़द में आ गए, चाहे ज़ख्मी हो या और कोई मसला हो, हम उनके साथ आया था। वहाँ ज़राअत में बहुत ज़्यादा नुकसान हुआ था, तो इसलिए मैं आया था। तो हॉर्टिकल्चर में बिलखुसूस जो है बहुत ज़्यादा नुकसान हुआ है, तो हमने जो है वहाँ दौरा किया, देखा, लोगों से बात की, और अब कोशिश करेंगे कि जो डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन है उनके साथ मिलकर अगर किसी तरीके से कोई रिलीफ पैकेज या कोई मदद इनकी हो सके। मुख्य महत्त्वाचा मुद्दा आहे की दहशतवादी हल्ला आत्ता का झाला, तर याचं मुख्य कारण असं आहे की सध्या भारताचे पंतप्रधान हे सौदी अरेबियाच्या भेटीवरती आहेत। अशा वेळेला हल्ला झाला तर यामुळे त्याला प्रसिद्धीही खूप मिळेल। असं म्हटलं जातं की TRF नावाच्या दहशतवादी गटाने हल्ला केला की गेल्या काही वर्षामध्ये, खास तर 2024मध्ये 2.5 कोटीहून जास्त पर्यटकांनी काश्मीरला व्हिजिट केलं, जे पाकिस्तानला आवडलेलं नाही आहे। म्हणून अशा प्रकारचा दहशतवादी हल्ला हा होत आहे।